हरकत नाही. असे अतिशय अभ्यासू वृत्तीचे आशिष जयस्वाल जे आपल्या सोबत आहेत. खूप खूप स्वागत आपलं कॉफीमध्ये. नमस्कार. जसं मी म्हटलं की तुमचा आवाकाच मोठा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खाती पण इतकी दिलेली आहेत. इतकी खाती सांभाळत असताना दमछाक होते? मी कुठली खाती मागितली नव्हती आणि मला मीडियामध्ये मधून कळलं की मला कुठले खाते दिले. बर. म्हणजे मला असं विचारण्यात आलं नाही की तुम्हाला कुठली खाती हवी किंवा मी मागणी देखील केली नाही, कारण की माझं स्वतःच एक अशी धारणा होती की जे डिपार्टमेंट मिळालं त्याच्यामध्ये बदल करण्याचा, इनोव्हेटिव्ह आयडियाज आणण्याचा आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काय चांगला निर्णय घेता येईल ते करण्याचा आपला मानस होतं. आणि म्हणून वित्त नियोजन खात्यामुळे तर मला आता सर्व डिपार्टमेंटमध्ये अशी संबंध येतो, संपर्क येतो आणि शेवटी राज्य सरकारकडे बजेटच्या पूर्वी प्रत्येक विभागाचे लोक आपलं सादरीकरण करतात. त्यामुळे या खात्यामुळे मला सर्व खात्यामध्ये मधला अभ्यास माझा होत आहे आणि तसं माझं पहिल्यापासूनच थोडंसं खोलात जाऊन अभ्यास करण्याची सवय असल्यामुळे मला वित्त नियोजन खात्यामुळे खूप मला म्हणजे त्याची खूप आवड होती आणि तो खाता मला मिळाला त्याचं मला समाधान आहे. बाकी मदत पुनर्वसन आहे, कृषी आहे, ॲडव्होकेट असल्यामुळे विधी न्याय, मुख्यमंत्र्यांचा राज्यमंत्री मी आहो, अजितदादाचा राज्यमंत्री मी आहो, कृषीसारखा महत्त्वाचा खाता आहे त्यामुळे आणि कामगार आहे त्यामुळे जी जबाबदारी दिली ती आपण प्रामाणिकतेने पार पाडायची आणि आपल्या डिपार्टमेंटमध्ये सामान्य माणसाला न्याय देणारे आणि त्यांना अपेक्षित असलेले निर्णय करायचे हा माझा मानस आहे आणि ते मी करत आहे. बरं, तुम्ही अनडिवायडेड शिवसेनेपासून आहात. शिवसेनेमध्ये पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? बघा, माझं वय जरी कमी दिसत असेल परंतु मी 1996ला जेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वतः रामटेकला आले होते तेव्हापासून ॲक्टिव्हली शिवसेनेचं काम मी सुरू केलं. 97ला मी जिल्हा परिषद सदस्य झालो, 98ला पहिली विधानसभा लढलो, 99ला दुसरी, 2004ला तिसरी, 2009ला चौथी, 2014ला पाचवी, 2019ला सहावी आणि 2024ला सातवी अशा 7 विधानसभेच्या निवडणूक आणि 1 जिल्हा परिषदची निवडणूक मी लढलेलो आहो. आणि त्यामुळे बाळासाहेबांसोबत अनेक वर्ष मी काम केलं, त्यांच्यासोबत बसलो, त्यांच्यासोबत अनेकदा माझा संवाद झाला. उद्धवजीसोबत देखील अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आता काम करत आहोत. तर मला असं वाटतं की जे बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित होतं आणि सामान्य कार्यकर्त्यांना जो अपेक्षित होतं, एक वेळ देणारा, एक पदाला न्याय देणारा, कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्षनेता आणि नेतृत्व कसा असावा, तर तो जो आमची खतखत होती ती आता शांत झालेली आहे. आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसैनिकांच्या मनामध्ये जो कायम एक संताप किंवा असंतोष राहायचा तो आता राहिलेला नाही आहे. हा एक मोठा बदल मला या ठिकाणी दिसत आहे. पण तुम्ही त्यावेळेचं जसं मी म्हटलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, उद्धवजींसोबत काम केलं आणि आता एकनाथ शिंदे. मात्र हे जे ट्रान्झिशन होतं की उद्धव ठाकरेंपासून शिवसेना शिंदे यांच्याकडे जाण्याचं, तर मध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या. ह्या सगळ्यामध्ये मला एक सांगा, उद्धव ठाकरेंना याची जरा म्हणजे कुणकुण मला वाटतं लागलीच असेल की काही आमदार जे आहेत ते वेगळा विचार करतायत. मला अजूनही तो दिवस आठवते जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हटलं होतं की हिंमत असेल तर माझी सरकार पाडून दाखवा आणि देवेंद्रजींनी म्हटलं होतं की जेव्हा पडेल ते तुम्हाला कळणारे नाही. तर ही वस्तुस्थिती होती. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होतं. खरं म्हणजे ज्या पद्धतीचं वर्किंग पॅटर्न होतं 2.5-2.5 वर्षात त्यामध्ये हे होणं हे अपेक्षितच होतं, हे अटळ होतं. कारण की सर्व आमदारांच्या मनामध्ये आपण काँग्रेसची पालखी वाहून राहिलो, आपल्याला कोणी ऐकणारं नाही. ज्यांच्या विरोधात आपण 15-20 वर्ष संघर्ष केला बाळासाहेबांच्या नेतृत्वात, त्यांना सत्तेची ताकद द्यायची आणि ती सत्तेची काही ताकद आपल्याला मिळणार नाही आणि फक्त काँग्रेसची पालखी व्हायची, अशा पद्धतीची एक धारणा सर्व आमदारांमध्ये झाली होती. त्यामुळे होणं अटळ होतं. परंतु अँटी डिफेक्शन लॉमुळे किंवा कायद्याच्या तरतुदीमुळे हे आमदार वेगळे होऊ शकणार नाही, जाऊन कुठे जातील, ही 2-4-5 गेले तरी जाऊ शकत नाही आणि गेले तरी माझं काही बिघडत नाही कारण की सरकार बहुमतात आहे, अशा पद्धतीचं ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना होतं आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला.
पण जर मानून आपण चालू की जर हा ओव्हर कॉन्फिडन्स यांनी दाखवला नसता